वजन कमी करण्याच्या बाबतीत आता मी जे सांगणार आहे हे ज्याला शक्य असेल त्याने लिहून घ्या किंवा वारंवार हा व्हिडिओ नक्की ऐका। घरच्या घरी कुठल्याही डॉक्टरकडे न जाता किंवा माझ्याकडे देखील न येता तुम्ही घरच्या घरी कोणाच्याही मदतीशिवाय आरोग्यपूर्ण पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने तुमचे स्वतःचं वजन नियंत्रित ठेवू शकता, कमी करू शकता आणि जोपर्यंत तुम्ही याचं पालन करता तोपर्यंत ते कमीच राहील। मग ते 5 टप्पे जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो। त्याला माझे पेशंट आता कणसे फॉर्म्युला म्हणतात। त्याचं 1 नंबरचं तत्व आहे की प्रोसेस फूड बंद। सगळ्यात सोपी त्याची व्याख्या आहे की शेतीतनं आलेलं खायचं आणि कारखान्यातनं आलेलं काहीही खायचं नाही। एकदम सोपं। म्हणजे कारखान्यात आलेले पदार्थ कसे असतात? पॅकेज्ड, म्हणजे ज्याला काहीतरी पॅकेज असतं, बॉटल्ड, मार्केटेड, ॲडव्हर्टाइज आणि ब्रँडेड। या सगळ्या गोष्टी बंद केल्या ना तरी साधारणतः 20-25 वयाच्या दरम्यानची जी मुलं किंवा मुली असतात 100% वजन कमी होतं। काहीही वेगळं करायची गरज नाही तुम्हाला। 25 वर्षापर्यंत तुमचं जर वय असेल, 15 ते 25 विशेषतः, किंवा तुम्ही 10 ते 25 धरा, फक्त प्रोसेस फूड बंद केलं तरीही तुमचं वजन धडा खाली येतं। तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही सल्ल्याची, कुठल्याही भेटीची, कुठल्याही औषधाची गरज नाही। अर्थात याच्याबरोबरने तुम्ही काय करायला पाहिजे की व्यायाम करा, जो तुम्हाला आवडेल तो, शक्यतो आउटडोर आणि जितका जास्त तीव्रतेचा करता येईल तेवढा। झोप नक्की 8 तास पाहिजे आणि मोबाईल वगैरे हा जो स्क्रीन हा वेगळा विषय आहे। तरी पण वजन कमी करण्यासाठी आहाराचा सल्ला, ज्यांचं वजन नुकतंच वाढलेलं आहे, 2-4 वर्षात वाढलेलं आहे, की स्टॉप इटिंग प्रोसेस फूड। म्हणजे साखर, मैदा आणि तेल या 3च गोष्टींनी आपल्याकडे प्रोसेस फूड बनतात। या 3 गोष्टींचं समूळ उच्चाटन केलं तर वजन हे नॉर्मलच राहतं।